हर्षचे बाबा निघाले होते आज कामाला आणि माझी उरली होती गडबड. त्याच्यामुळं काय करायचं काय सुचत नव्हतं. मग मी त्याच्यामध्ये शिमला मिरचीची भाजी करून टाकली. त्याचं काही शूट घेणं झालं नाही. 5 मिनिटासाठी पीठ मळून ठेवलं होतं. हा माझा मुलगा लागला होता रडायला, लवकर अंघोळ घाल आणि शाळेत घालव म्हणून. त्याला कोण सांगायचं आज रविवार आहे शाळेला सुट्टी आहे. तर माझं काय ऐकतच नव्हता. ते जाऊ द्या. मग पटपट अशा चपात्या मी लाटून घेतल्या. सगळे करून उंडे घेतले होते. म्हणजे पटपट लाटायला येतील असं म्हणून. चहा सुद्धा कढायला ठेवून दिला होता. कारण जाता जाता म्हणलं चहा चपाती खाऊन जातील. कारण खाल्ल्याशिवाय काही काम करायला पण बरं वाटत नाही. इथं माझा डबा पण झाला होता. चपात्या लाटून घेतल्या होत्या त्यांना लागतात तेवढ्या. मग त्याच्यामध्ये शिमला मिरची 3 चपात्या भरून घेतल्या होत्या. का जास्त काय खात नाहीत ते. 3 चपात्यावरती जास्त चपाती टाकूनच देत नाही. इथं माझा डबा झाला होता भरून. घरचे बाबा घेतले होता चहा आणि चपातीचा नाश्ता करायला. त्यांचा सुद्धा झाला आणि ते गेले कामाला निघून. मग राहिलेल्या चपात्या मी लाटून घेतल्या आणि मस्त अशा डोकं वाकडं तिकडे चिरून घेतलं आणि घेतला मी सुद्धा चहा पिऊन. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.